जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर पोलीस स्टेशन आहे आणि या अंतर्गत सीमा नावाची मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. सीमाचं लग्नाचं वय झालं होतं, त्यासाठी आई वडिलांनी तिच्यासाठी मुलगा पाहायला सुरुवात देखील केली होती. सीमासाठी चांगल्या प्रकारच्या मुलाचे स्थळ देखील येऊ लागलं होतं आणि काही दिवसात सीमाचं लग्न होईल आणि आपल्या डोक्यावरील एक ताण कमी होईल असा विचार घरातील लोक करत होते. पाहुणे मंडळींना सीमाचा बायोडाटा पाठविला होता, सीमाचं फोटो देखील पाठवले होते. पण एक दिवस सीमा अचानक अंथरुणावरून झोपून राहिली. घरातील लोकांनी सीमाला उठविण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उठायला तयार नव्हती. त्यावेळी वडिलांना सीमासाठी एक गाडी किरायाने घ्यावी लागली आणि सीमाला थेट अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी सीमाची तपासणी केली, तेव्हा त्यांनी मुलीचं लग्न झालं आहे का याबाबत विचारणा केली. त्यावेळी आई वडिलांनी मुलीसाठी मुलगा शोधत असल्याचं सांगितलं. जेव्हा डॉक्टरांच्या कानावरील शब्द पडले तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. आई वडिलांच्या काहीच लक्षात येत नव्हतं. त्यावेळी डॉक्टरनी तुमच्या मुलीला 7 महिने झाल्याचं सांगितलं. हे सर्व आई वडिलांच्या कानावर पडताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण मुलीनं लग्नाच्या अगोदरच मोठ्या स्वरूपाचं कांड करून ठेवलं होतं. सीमाच्या बाबतीत कोणी फसवणूक केली होती ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. बीड जिल्हा हा सध्या जर विचार केला तर वेगवेगळ्या गुन्ह्याने हत्याकांडाने देशभर परिचयाचा झाला आहे. मात्र जिल्ह्यातील गुन्हेगारीवरती काही संपत नाही. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी घडताना बीड जिल्ह्यात दिसतंय. त्याचप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव येतं. त्या गावात संतोष नावाचा एक 32 वर्षाचा तरुण राहतो. त्याच्या शेजारी सीमा नावाची तरुणी राहते. संतोष याच्यासाठी घरच्या लोकांनी मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी काही मिळाली नाही, कारण तो शेतकरी म्हणून शेतात काम करत होता. त्यामुळे त्याला मुलगी काही मिळत नव्हती. त्याच्या शेजारी राहणारी सीमा हिच्या बाबतीत मुलगा शोधणं सध्या सुरू झालेलं होतं. संतोष आणि सीमा हे दोघेही वयात आलेले होते, त्यामुळे दोघेही लग्नाच्या उंबरठ्यावर उभा होते. शेजारी राहत असल्यानं सीमा आणि संतोष यांचा घराचा जवळचा संबंध होता. दोघांचे चांगले संबंध होते. घरातील लोक शेतात गेले की सीमा आणि संतोष यांच्या गप्पा चालायच्या. संतोष याच्या मनात होतं की वय निघून जातंय, मात्र लग्न काही होत नाही, त्यामुळे तो उतावीळ झालेला होता. संतोष याच्या मनात होतं की वय निघून जात आहे, मात्र मुलगी काही मिळत नाही. मुलगी केव्हा मिळेल आणि लग्न केव्हा होईल असं एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात सुरू होते. त्यापेक्षा गावातील तरुणीला जर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण तर होईल. त्यामुळे संतोषाने गावातील तरुणीवर जाळे टाकायला सुरुवात केली. संतोष हा शेतात काम करत होता, त्यामुळे त्याच्यासारखी तरुणी त्याला गावात मिळणं कठीण झालं होतं. त्याने प्रयत्न केले, पण त्याच्या हाती काही लागलं नाही. शेवटी त्याने घराच्या शेजारी राहत असलेल्या सीमावरच डोळा ठेवायला सुरुवात केली. सीमा ही देखील शेतात काम करत होती, त्यामुळे ज्या शेतात सीमा कामाला जाईल त्या शेताकडे संतोष हा जाऊ लागला आणि घरी आल्यानंतर देखील सीमाबरोबर तो जास्तच जवळीकता वाढू लागला. त्याच्या मनात काय चालू होतं हे त्यालाच माहिती होतं, पण त्याने सीमा अथवा तिच्या घरच्यांना या प्रकारची माहिती कळू दिली नाही. नित्यनेमाने तो सीमाच्या संपर्कात राहू लागला आणि काही दिवसाचा कालावधी निघून गेल्यानंतर त्याने सीमाच्या घरी दुपारी कोणी नसताना गप्पा मारणं सुरू केलं. घराच्या शेजारी राहत असल्यामुळं संतोष याच्या बाबत कोणालाच काही संशय यायचं कारण नव्हतं आणि त्याचाच गैरफायदा घेऊन संतोष सीमाबरोबर जवळीकता साधत होता. सीमाचं वय देखील लग्नासाठी तयार झालेलं होतं, त्यामुळे तिला देखील संतोष याच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. संतोष याच्याबरोबर बोलत राहावं, नवीन माहिती घ्यावी असं विचार सीमाच्या मनात होते आणि दोघांचा संपर्क वाढत गेला आणि याच संपर्कामध्ये संतोष याने सीमाला लग्न करण्याचं आमिष दाखवलं. संतोष सीमाला बोलत होता की तू जर माझ्या आयुष्यात आली तर माझं चांगलं होईल आणि तू जर दुसऱ्याच्या आयुष्यात गेली, घरी गेली तर त्या ठिकाणी तुझ्या कोणीच परिचयाचं नसणार. त्यापेक्षा आपण किती जवळ आहोत, दोघांनी एकत्र राहिलं तर किती चांगलं होईल. घरच्या लोकांशी आपण बोलून घेऊ अशा प्रकारचं आमिष संतोष सीमाला दाखवत होता. मात्र सीमाला संतोष जे काय बोलतंय ते आवडू देखील लागलं होतं, कारण सासर कशी मिळेल, नवीन मुलगा आयुष्यात येणार, त्याच्याबरोबर कसं राहायचं, त्याचा परिचय कसा होणार, असे अनेक प्रश्न सीमाच्या डोक्यात चालू असताना तिने संतोष याच्याबरोबर प्रेम करायला सुरुवात केली. 2 महिन्यांचा कालावधी निघून गेला होता आणि संतोष सीमा यांच्या प्रेमाला आता बहर येऊ लागला होता. याच काळात संतोष हा सीमाच्या घरी कोणी नसले की जायचा आणि त्यावेळी सीमाकडे आपण दोघे लग्न तर करणार आहोत, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि काही दिवसातच तुझ्या आई वडिलांना मी बोलतो
असं तो सीमाला सांगा लागला. मग आपण दोघांनी एकमेकाशी संबंध करायला काय हरकत. सीमा हिची पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिने नकार दिला, पण संतोष यांनी तिला राजी केलं. कसे तरी करून सीमा हिने होकार दिला. दुपारची वेळेला गावात सामसूम होती. घरात संतोष आणि सीमा हे दोघेच होते, त्यामुळे दोघांनी घरातच कार्यक्रम उरकला. संतोष देखील लग्नाला आलेला होता आणि सीमा देखील वयात आलेली होती, त्यामुळे दोघांनी मनसोक्त आनंद घेतला. मात्र सीमाची येथे अडचण झाली. त्यामुळे दोघांनी मनसोक्त जरी आनंद घेतला असला तरी सीमाला आता पुढची काळजी पडू लागली होती. ही पहिलीच वेळ होती, तिला वेदना होऊ लागल्या होत्या. संतोष याने काही होणार नाही असं सांगितलं होतं आणि तिथून तर तो निघून गेला होता. सीमाच्या घरचे लोक शेतातून घरी आल्यानंतर सीमा ही झोपलेली दिसली, त्यामुळे घरच्या लोकांनी तिला तब्येत ठीक नसल्यानं दवाखान्यात नेलं. त्यावेळी सीमाने त्रास होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर मग डॉक्टरने देखील जास्त विचारपूस केली नाही, उपचार केले आणि घरी पाठवलं. त्यानंतर सीमाची तब्येत सुधारली आणि जे काही झालं होतं त्याच्या वेदना सीमाच्या मनात होत्या. जे काही झालं होतं त्याबाबत आता ती काहीच करायला तयार नव्हती आणि जे काही संबंध संतोष आणि सीमाचे झाले होते याविषयी देखील सीमाने घरी कोणालाच काही सांगितलं नाही. हे सर्व संतोष आणि सीमा या दोघांनाच माहिती होतं. 3 दिवसानंतर संतोष हा पुन्हा सीमाची विचारपूस करायला गेला. तब्येत ठीक आहे का, काय झालं होतं, असा अनेक प्रश्न मुद्दाम तो सीमाला विचारत होता. काही दिवस असेच निघून जातील असं तो सीमाला सांगत होता. सीमा हिच्या शरीराला आता सवय देखील लागली होती, त्यामुळे संतोष आणि सीमा यांचे संबंध आता चांगलेच सुरू झाले होते. त्यामुळे दोघे शेतात देखील जाऊ लागले आणि शेतात जाऊन सीमा आणि संतोष याचे संबंध तेथे देखील होऊ लागले. मात्र संतोष हा केवळ सीमाला तुझ्या आईवडिलांना लग्नाचं बोलतो असं फक्त म्हणत होता. प्रत्यक्षात मात्र तो आईवडिलांना बोलत नव्हता. ह्याची अडचण सीमा हिला होऊ लागली होती, कारण सीमाच्या तब्येतीमध्ये घसरण होऊ लागली होती. सीमाची तब्येत घसरत का आहे याबाबत आईवडिलांनी सीमाला विचारलं, पण तिने खरं कारण सांगितलं नाही. संतोष आणि सीमाच्या प्रेम प्रकरणाला 7 ते 9 महिन्यांचा कालावधी झाला होता. सीमासाठी चांगल्या मुलाचं स्थळ येऊ लागलं होतं, त्यामुळे घरचे लोक आनंदात होते. काही दिवसात सीमाचं लग्न होणार आणि सीमा आपल्याला सोडून जाणार असं घरचे लोक विचार करत होते. मात्र सीमा हिच्या डोक्यात संतोष बसलेला होता. संतोषला याबाबत सीमानं सांगितलं, घरचे लोक कधीही मुलगा शोधतील आणि माझं लग्न लावून देतील असं सीमा संतोषला बोलत होती. मात्र संतोष प्रत्येक दिवस टाळत होता. 24 फेब्रुवारीची तारीख होती. सीमाची तब्येत अचानक बिघडली होती. अंथरुणावरून सीमा उठली नाही. तेव्हा वडिलांनी तिला अंबाजोगाईला रुग्णालयात आणलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरनी तिची तपासणी केली. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जे काही सीमा आणि संतोष यांनी कांड केलं होतं यामध्ये सीमाला 7 महिने झाले होते. ती 7 महिन्याची गरोदर झाली होती. जेव्हा सीमाच्या आई वडिलांना हे कळालं तेव्हा ते हादरून गेले आणि सीमा हिला विश्वासात घेतलं आणि तिने संतोष याचं नाव सांगितलं. त्यानुसार सीमाच्या वडिलांनी बर्दापूर पोलिसात तक्रार दिली आणि संतोष याला पोलिसांनी अटक देखील केली. पण ज्या पद्धतीने त्याने सीमाबरोबर जे केलं होतं तर त्याने लग्न करायला हवं होतं, पण लग्नाच्या अगोदर सर्व काही करून तो बसला होता आणि आता त्याला जेलवारी करण्याची वेळ आली होती. स्टोरीमध्ये जे आपण सीमा हे नाव वापरलेलं आहे हे काल्पनिक आहे. याचा वास्तविक कोणत्याही कोणाशीही संबंध येत नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.